नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललेलो फिरायला सगळे मित्र आणि आता आम्ही बसले नाश्ता करायला. आज खाते इडली. सगळ्यांनी पोटभर इडली खाल्ली काय? आणि आमचा बकासूर. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. आणि हा दुसरा बकासूर. आणि आपण कुठे चाललेलो आता सांगा जरा ब्लॉगमध्ये. आपण कुठे चाललेलो? मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळ कुठे जाणार आहोत आपण. राजस्थान सोडलं. रोड बघा कसला भारी आहे. You said never let me go. 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 You said आपण मोजलेलं ओंकारेश्वर मंदिर. आणि हे बघा मंदिर इथं आहे. तर आपण आता मंदिरात जाऊन आलेलो. मी जास्ती व्लॉग नाही केला कारण की व्हिडिओ अलाउड नव्हती जास्ती. आणि आपण आलेलो आई करकानी माता प्रवेशद्वारच्या इथं. आता इथून 10 मिनिटाचा ट्रेक आहे. तर आपण वरती जाऊन बघूयात मंदिर कसं आहे. जोश निर्माण करा. पाय जय श्रीराम. जय श्रीराम. असू दे, काय चांगलं जेवत राहून घेतो. आता आपण आलो वरती आणि इथून मी तुम्हाला नजारा दाखवतो काय भारी आहे. आणि आता इथं मंदिर आहे. इथलं मंदिर छोटं आहे पण एक नंबर मंदिर आहे. आणि एक नंबर फिलिंग आहे इथे आल्यावरती. आता बर्फ दिसला आपल्याला. तिथे थोड्या वेळाने लडाखला आपण जाऊयात ना, तिथं आता बर्फ दिसेल. तर आता आपण आलेलो खाली आणि आता आपण जाऊयात पुढे. बघा आपण आलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला. वरती शंकराचं मंदिर आहे. आणि आपण आता थोड्या वेळाने ट्रेक सुरू करू. आपला ट्रेक चालू होते आणि इथून सुमारे 650 पायऱ्या आहेत वरती जाईपर्यंत मंदिरापर्यंत. चला आपण आता ट्रेक सुरू करू. आणि किती दम लागते बघूयात. कारण की पायऱ्या बघा अशा आहेत. पायऱ्या मस्त आहेत, एकदम दम लागणार नाही जास्त अशा पायऱ्या गेल्या. 150 पायऱ्या चढून आलेलो आणि इथून नजारा बघा. नजारा एक नंबर आहे. ह्यांना पहिले ताब्यात घ्यावे. सरकारला माझं निवेदन आहे की ह्यांना पहिले ताब्यात घ्यावे. अच्छा, हमको सिखा रिया है. पायऱ्या करून सुद्धा हे असे येत आहेत बघा. जीन्स घालून प्रोफेशनल ट्रेकर आलेत. आता आपण विचारू त्यांना किती दम लागलाय आणि काय झालंय. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. क्या लबे सीरी सा लग रहा है, दिल गार्डन गार्डन. बघा आपण मंदिराच्या आवारात पोहोचलो आहोत. आणि हे बघा मंदिर. हे तलाव बघा. हे 5000 फूट वरती बांधलेलं तलाव आहे. म्हणजे 5000 फूट वरती पण पाणी लागू शकतं. मंदिरात जाऊन आलेलं आहे. पण इथं बघा लिहिलंय की फोटो काढण्यास आणि व्हिडिओ काढण्यास मनाई आहे. म्हणून मी आतमध्ये काहीच व्हिडिओ काढला नाही. हे असं काहीतरी मंदिर आहे. इथं पिण्याच्या पाण्याची सोय पण केलेली आहे. आता बघा आपण मंदिरातून निघालो आणि आता जाते खालती. आणि जसा ब्लॉग चालू होतो त्याला ह्याला उधाण येतं. उधाण. तो हाय गाइस, तुम्हाला कसं वाटलेलं आहे आपल्या
आता आपल्याला खूप भारी वाटला मला इथे येऊन आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. किती मिनिटं तुम्ही चालला सागड? आम्ही जसे लोक प्रत्येकाची कॅपॅसिटी आम्हाला 2 तास गेले. 2 तास मग आम्हाला 3 तास कसे गेले? बरोबर आमच्याकडे बॅग बॅग होती ना तुमच्याकडे. तुम्ही ब्लॉगर होतात ना, हे का ब्लॉगर शीट आहेत आमच्यासोबत. ब्लॉगर ब्लॉगर भाई ज्ञानी भैया नका ब्लॉगर आहात ते. शाकाहार का टकला घुमाया शाकाहार का टकला. आता आपण आलेलो जेवायला. सगळे भूक लागले एकदम जास्ती कारण की ट्रेक करून आल्यावरती अजिबात काहीच खाल्ले नाही. डायरेक्ट इथे आले. You said